सकाळी श्री दर्गोबा नगरी पारे, सुंदर असे वातावरण आणि आम्ही आता देवदर्शनासाठी चालत निघालेलो आहे. हा उज्जैनमधील कालभैरव येथून घेतलेला दंड आणि आज थोडी लवकर जाग आली आणि दर्शनासाठी चाललेला आहे. जीवनात काहीही म्हणा, पण कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नाही. काहीच म्हणजे काहीच. पुण्य पण भेटत नाही आणि कोणाला दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय पाप पण भेटत नाही. पाप जरी भेटायचं असेल तरी कुणावर तरी अन्याय केला पाहिजे, कुणाला तरी त्रास दिला पाहिजे, कुणास तरी तळतळाट घेतला पाहिजे, तरच पापसुद्धा मिळतं. आणि त्या पापाला सजा पण त्या पद्धतीचीच मिळते. माणूस म्हणतो, अरे त्याचं फार चांगलं होतं, काय त्याचं दरारा होता, काय त्याचं वैभव होतं, आणि आता त्यांची मुलं आणि त्यांचं हाल काय चाललंय. एक वेळचं अन्न खायची मुश्किल होते, पण एकेकाळी त्या घराचा एवढा मोठा दरारा होता की बोलू नका. आम्ही ज्या वेळेला लहान लहान होतो त्यावेळेला त्या व्यक्तीचं असं होतं तसं होतं, त्याच्या गावात कोणी नाव घेत नव्हतं, त्याच्या पुढून जायची भीती वाटत होती. परंतु काळ बदलतो, वेळ बदलतो, अहंकारात माणूस वाहत जातो, गर्वात अन्याय करत जातो. गर्व हा माणसाच्या कुटुंबाला नव्हे तर पिढीला खाली खेचत असते. आणि आपण सुंदर वातावरणात श्री दर्गोबा दर्शनासाठी चाललेलो आहे. आणि पुण्य म्हणाल तर पुण्य पण सहज मिळत नाही. फार कष्ट करावं लागतं. पहाटेच्या 3 वाजता उठावं लागतं, नामजप करावा लागतो, फार फार शरीराला वेदना होतात. 2 गोष्टी आहेत. पाप करताना दुसऱ्याच्या शरीराला वेदना देतो माणूस, आणि पुण्य करताना स्वतःच्या शरीराला तेवढ्याच वेदना होतात. जेवढा स्वतःच्या शरीराला पुण्य करताना वेदना होतात, त्या वेदनेला फल मात्र परमेश्वर देत असतो, सुख मात्र परमेश्वर देत असतो. आणि काही जन्मात केलेले सुख काही माणसं ह्या जन्मात जन्माला येतात, वैभव कमवतात, पण हे राजवैभव त्यांना वाटतं मी स्वतः कमवलं आहे. परंतु तुम्ही स्वतः पूर्वजन्मात भरपूर कष्ट करून पुण्य कमवलेलं असते, आणि ते पुण्य तुम्ही आत्ता खर्च करत असता. आणि तुम्हाला वाटतं मी करतोय, सगळं मी करतोय. तुम्ही कष्ट पूर्वजन्मात केलेलं असते, त्याचं फळ मिळालेलं असते. तुम्हाला वाटतं की आम्ही फार आनंदी आहोत, दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्यावर अत्याचार करून, दुसऱ्याचं हिसकावून,
दुसऱ्याला बळदावून. परंतु आजपर्यंत इतिहास आहे ज्याचं कष्टाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे, प्रामाणिकपणाचा आहे किंवा मेहनतीचं आहे, दुसऱ्याच्या तळतळाटाचं नाही, त्या माणसाचं तेवढंच पुढं टिकत असतंय. आणि ज्यांनी तळतळाट करून घेतलेलं आहे, कमवलेलं आहे, ते काही कालावधीनंतर त्याच्या मनाला माहीत असते आपण काय केले, काय कमवले आणि काही कष्ट घेतले का नाही घेतलं. आणि ज्या वेळेला अंतरुणावर खेळत असते त्यावेळेस बघा येणारे लोक म्हणत असतात, अरे याला फार वेदना होत आहेत, देवाने याची सुटका करावी, याला मरण द्यावं. परंतु अंगाला जखमा होतात, भरपूर त्रास होतो, दृष्टी नाहीशी होती, कळत नाही काय बोलतोय काय खातोय हे पण कळत नाही. 8-8 दिवस अन्न नसलं तरी नुसत्या पाण्यावर माणूस जगतो. याचं कारण फक्त एकच आहे की त्याचं जे केलेलं पाप आहे, रामकृष्णारी, त्यानं जे केलेलं पाप आहे त्या पापाला तो ज्यावेळेस खतपाणी घालत असतोय त्यावेळेला त्याचा अहंकार त्याला काहीही दिसून देत नाही. आणि त्या अहंकाराच्या जीवावर तो पैसा कमवत असतो आपल्या मुलाबाळांसाठी, 5 पिढ्या 7 पिढ्या बसून खाव्यात म्हणून. परंतु जर ते कुकर्मानं आलेला पैसा असेल तर तो पैसा तुम्हाला सांगतो त्या कुटुंबाला लाभत नाही. घरातील व्यक्ती आजारी पडणार, कुठं ॲक्सिडेंट होणार, कुठं शेतीत नुकसान होणार, व्यवसायात नुकसान होणार, कोणतर सहज बोलून फसवून पैसे घेऊन जाणार. जे पैसे त्याने आपल्या मुलाबाळांसाठी ठेवलेले असतात ते पैसे सुद्धा निघून जातात. आणि राहतात फक्त आठवणी. त्याही त्याला कमी आठवतात, परंतु त्याच्या घराशेजारील, त्याच्या दोस्त, त्याच्याबरोबर खाणारे, जेवाय जाणारे, त्याचं सर्व काही कुकर्म ज्याला माहीत असते, अशा गुड मॉर्निंग, त्याचं कुकर्म ज्याला माहीत असते ती सर्व व्यक्ती नाव ठेवतात आणि म्हणतात, आता कसं खतपत पडलंय, आता कोण आहे का. आता फक्त आणि फक्त तो 4 दिवार वरचा छत आणि पाण्याची, जेवणाची वाट बघत असलेला तो एकटा व्यक्ती, एवढंच त्याच्या जीवनात राहतं. मुलं बाळ कामाला जातात, त्यांच्या उद्योगाला जातात आणि तो म्हणत असतो, मग मी ही केलं कोणासाठी, केलं का. दरबाबा मंदिराकडे जात असताना सुंदर अशी सकाळ
आणि काही लोकांनी शेती आपल्या जगण्याचं साधन आणि कष्ट करून आपले चरितार्थ चालवत असतात. आम्हाला आपला एक नाद आहे की आपल्याकडं गाडी असू दे नसू दे किंवा काही असू दे, आपण आपल्या देवाच्या दर्शनासाठी 99% म्हणजे 99% चालत जाण्याचा प्रयत्न करतो. कारण दिवस फार वाईट बघितलेले आहेत. ह्या रस्त्यानं जाताना गुरं घेऊन जाताना कोणीही आपल्याला किंमत देत नव्हतं. परंतु एक देवावर फार दृढ विश्वास आणि आपलं कुठंतरी चांगलं होणार, आपण कोणाचं वाईट केलं नाही ही भावना मनात ठेवून मी देवाचं नामस्मरण करायचं आणि त्याचं फळ मला एवढं भेटलंय की मला काही वाटत नाही की आपण गाडीने गेलं पाहिजे, आपल्या मित्राबरोबर गाडीने गेलं पाहिजे. काही वाटत नाही. फक्त एक डोक्यात असते, आपण देवाला जायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. त्या पद्धतीनं आपण आपला मार्ग शोधत असतो आणि देवदर्शनासाठी वेळ काढून जात असतो. आज बरोबर 3:33 मला अचानक जाग आली. तिथून मग नामस्मरण वगैरे करून स्नान विधी आवरून मी देवदर्शनासाठी चाललेलो आहे. जय महाकाल, जय दर्गोबा.